नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। मित्रांनो, आजचा टॉपिक आपला थंबनेल बघून तुम्हाला कळलेलाच असेल। आजचा आपला व्हिडिओ होणार आहे मित्रांनो MSBTची जी एंड सेम एक्झाम होणार आहे, समर एक्झाम। तर त्या समर एक्झामचा अभ्यास जी एक्झाम होणार आहे ती आपली 1 मे किंवा 3 मे पासून काही विद्यार्थ्यांचे पेपर आहेत, काही विद्यार्थ्यांचे 2 मे पासून आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे 4 मे पासून आहेत। तर एवढ्या कमी दिवसात नेमका अभ्यास कसा करावा एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर कमी दिवसात पेपर कसे काढता येतील आणि कमीत कमी अभ्यासमध्ये जास्तीत जास्त आपल्याला ॲडव्हांटेज कसा भेटू शकतो हे आपण बघणार आहोत। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुमच्या एक्झामला जे आहे मोजून तुमच्या एक्झामला 2 ते 3 दिवस जे आहेत ते बाकी आहेत। तर 2 ते 3 दिवसामध्ये जे आहे तुम्ही पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करू शकत नाही। या ठिकाणी 3 कॅटेगरीचे विद्यार्थी राहतील मित्रांनो। पहिला कॅटेगरीचा विद्यार्थी असा राहील की त्याचा जो आहे सिलेबस संपूर्ण झालेला आहे आणि तो विद्यार्थी जो आहे तो फक्त रिव्हिजन करणार आहे। त्यानंतर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असणार आहे की त्या विद्यार्थ्याने पासिंग पुरता सिलेबस पूर्ण केलेला आहे आणि तो विद्यार्थी आता नवीन जे आहे ते सुरू करायला पाहत असेल किंवा तो विद्यार्थीसुद्धा आता रिव्हिजन करणार असेल। आणि तिसरा विद्यार्थी असा राहील ज्याने काही अजूनपर्यंत एक्झाम पेपरला किंवा कुठल्याही क्वेश्चन पेपरला किंवा कशालाही हात लावलेला नसेल अजूनही। तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे तर याच्यावर आपण बोलूयात। तर बघा मित्रांनो, एक्झामची ट्रिक सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की सर्वात प्रथम तुम्हाला जो आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न जो असतो तो क्वेश्चन पेपर पॅटर्न तुमचा जो आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे। आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी किंवा सर्वच विद्यार्थ्यांनी जवळ फर्स्ट सेमिस्टरचे पेपर दिले आहे, यावरून तुम्हाला पॅटर्न जो आहे तो लक्षात आला असेल। तर पॅटर्न कसा आहे मित्रांनो, आपला 70 मार्काचा तुमचा पेपर आहे। 70 मार्कामध्ये तुमचा जो पहिला क्वेश्चन येतो त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स असतात। त्याच्यानंतर तुमचे 3 क्वेश्चन असतात, 12 मार्काला एक क्वेश्चन, 3 क्वेश्चन असतात। त्याच्यानंतर मित्रांनो 12 मार्काला तुमचे 2 क्वेश्चन असतात। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जो असतो तो 70 मार्क्सचा टोटल पेपर असतो। तर तुम्हाला पॅटर्न जो आहे तो बऱ्यापैकी लक्षात आलेलाच असेल। या ठिकाणी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी काहीही केलं नसेल अजूनपर्यंत अभ्यास, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील जो आहे तो विद्यार्थी ॲटलिस्ट पासिंग तरी आपल्या ट्रिकने काढू शकतो। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे आहे ते वेटेज असते मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो मी एका सब्जेक्ट जे आहे आपला MSBTचा सेकंड सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे सर्वेइंग, या सब्जेक्टचे जे आहे मी तुम्हाला आज एक एक्झाम्पल घेऊन समजवणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वेइंग या सब्जेक्टला टोटल जे युनिट्स आहे तुमचे ते 6 युनिट्स आहे आणि 6 युनिट्समध्ये तुम्हाला जे वेटेज असतं, तर बघा या ठिकाणी सर्वेइंगचा जो पेपर येणार आहे 70 मार्काचा, तर त्यामध्ये पहिलं जे चॅप्टर असणार आहे ते 6 मार्काचे असणार आहे वेटेज। त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरला 8 मार्काचे वेटेज असणार आहे, तिसऱ्या चॅप्टरला 16 मार्काचे वेटेज असणार आहे आणि चौथ्या चॅप्टरला जे आहे ते 24 मार्काचे वेटेज असणार आहे, पाचव्या चॅप्टरला 10 मार्काचं आणि लास्ट चॅप्टरला पुन्हा 6 मार्काचे जे आहे ते वेटेज असणार आहे। आता यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर बघा 6 मार्काचे वेटेज जर का पहिल्या चॅप्टरला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 6 मार्क्स जे असतात ते 2-2 मार्क्सचे तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो। एक क्वेश्चन असे जे आहेत ते 3 क्वेश्चन येऊ शकता किंवा समजा जरी 6 मार्काला असेल तर 2 मार्काला तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो आणि 4 मार्काला तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो। असा 6 मार्काचा क्वेश्चन देखील तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमधून येऊ शकतो। तर आय होप तुम्हाला वेटेज जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते समजत असेल। मित्रांनो, ट्रिक सांगण्या अगोदर मी तुम्हाला वेटेज का सांगितलं, कारण तुम्हाला वेटेजनुसार आता जे आहे ते अभ्यास करावा लागेल 2 दिवसामध्ये।
मित्रांनो, आता 2 दिवसात तुम्हाला अभ्यास कसा करणं आहे, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 3 कॅटेगरीचे विद्यार्थी असणार आहेत. मित्रांनो, त्यामध्ये जो विद्यार्थी रिव्हिजन करत असेल त्याने वेटेजनुसार रिव्हिजन करायचे आहे, किती मार्काला कोणतं वेटेज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, कुठलाही विद्यार्थी असू द्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स कसे डाउनलोड करायचे, त्यानंतर त्याचे आन्सर कसे डाउनलोड करायचे, यावर मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते डाउनलोड करायचे आहेत. आणि आन्सर बुकसुद्धा तुमचे MSBTमध्ये प्रिव्हियस इयरचे आन्सर बुकसुद्धा येतात, तर ते सुद्धा कसे डाउनलोड करावे हे सुद्धा मी त्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा 50% अभ्यास झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आता नवीन कोणत्याही टॉपिकला जो आहे तो हात लावायचा नाही आहे. जेवढा आपला 50% तुमचा जो अभ्यास झालेला आहे त्याच अभ्यासला तुम्ही डबल रिव्हिजन जे आहे ती करायची आहे या 2-3 दिवसात. त्यानंतर मित्रांनो, आता आपण बोलूयात की एखादा विद्यार्थी असेल त्याने अजूनपर्यंत अभ्यासाला हात वगैरे काहीही केलं नसेल, तर तो विद्यार्थी नेमका पासिंग मार्क्स तरी ॲटलिस्ट कसे काढू शकतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहेत पासिंगसाठी 28 मार्क जे आहेत ते कंपल्सरी आहेत आय स्कीमवाल्यांना, आणि स्कीमवाल्यांनासुद्धा जे आहेत ते 18 ते 20 मार्क जे आहेत ते तुम्हाला आहेत. बट तुम्ही पण सुद्धा 28 मार्काची जी पासिंग आहे ती पकडून चालायची आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून बघण्यासारखं असं आहे की तुम्हाला या MSBTमधून 50 to 60% जो तुमचा पेपर असतो तो तुमचा रिपीट होतो मित्रांनो. डायरेक्टली रिपीट होतो. जशास तसे क्वेश्चन जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला येत असतात 50 to 60%. तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून बघा. आता समजा हा एखादा क्वेश्चन आहे, हा समर 22मध्ये तुमचा आला होता, त्यानंतर समजा 2019मध्ये आला असेल किंवा 2021मध्ये आला असेल, तर असे कितीदा आलेले आहेत. समजा हा जर एक क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला 2दा आला असेल तर तुम्ही याला 2 स्टार करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 3दा आला असेल तर तुम्ही 3 स्टार करायचे आहे. आणि जे जास्त रिपीट झालेले आहेत त्या क्वेश्चनला तुम्ही सर्वात प्रथम करायचे आहे. आणि बघा मित्रांनो, पेपर लिहिण्याची सुद्धा एक टेक्निक असते. पेपर कसा लिहायचा आहे, तुम्हाला जर का पहिला क्वेश्चन येत असेल तर तुम्ही पहिला क्वेश्चन सोडवू शकता. अदरवाईज तुम्हाला जेवढं येतं तेवढं तुम्ही पहिले लिहून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी काहीही अभ्यास नाही केला आहे त्या विद्यार्थ्यांना एक मात्र जो ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, जास्त करून आन्सर शीट जे आहेत, प्रिव्हियस इयरचे जे आन्सर शीट असतात क्वेश्चन पेपरचे, तर ते आन्सर शीट करणे जे आहे ते तुम्हाला गरजेचे आहे. रिपीटेड क्वेश्चन जरी केले तुम्ही तरी तुमच्या पासिंग पुरता जो मार्क्स असतात 28 ते 30 मार्क्स जे आहेत ते तुमचे इझिली जे आहेत रिपीटेड क्वेश्चनमधून येऊन जातात मित्रांनो. तर आय होप तुम्हाला जी ही ट्रिक आहे ही समजली असेल. तुमचं जर का आता फायनल इयर चालू असेल तर फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी मी जे आहे ते डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन A to Z प्रोसेस, ॲडमिशनचे कॅपराऊंडपासून फॉर्म फिलिंगपासून तर ॲडमिशन होत नाही तोपर्यंत मी सर्व जे गायडन्स आहे ते तुम्हाला या चॅनलवर करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच.